राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आलेली आहे आणि ही थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनल. आज 10 तारीख आहे. पाहूयात 11 तारखेला राज्यातील हवामान कसं राहील. त्या अगोदर आज सकाळचं किमान तापमान पाहिलं तर जेऊर करमाळा 6 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. मोहोळ 7.3 अंश सेल्सिअस, सोलापूर 13.2 अंश सेल्सिअस, अहिल्यानगर 7.5 अंश सेल्सिअस, बीड 9 अंश सेल्सिअस, धाराशिव 12.6, छत्रपती संभाजीनगर 10.8, मालेगाव 9.4, नाशिक 8.1, नंदुरबार 12.7, जळगाव 8 अंश सेल्सिअस, बुलढाणा 12.8, अकोला 10.8, वाशिम 11.2, अमरावती 11.9, यवतमाळ 8.8, वर्धा 9.5, नागपूर 8, गोंदिया 8.4, ब्रह्मपुरी 12, गडचिरोली 10.4, चंद्रपूर 12, नांदेड 10.6, परभणी 10.5, उदगीर 10.5, त्यानंतर सांगली 13, कोल्हापूर 14.6, बेळगाव 14, पणजी 19.4, सातारा 11.6, महाबळेश्वर 11.6, पुणे शिवाजीनगर 8.4 अंश सेल्सिअस, चिंचवड 14.2, लोहगाव विमानतळ 13.6, तर मगरपट्टा 15.3 अंश सेल्सिअस, रत्नागिरी 19.2, हरणे 21.6, अलिबाग 19.5, मुंबई कुलाबा 20.3, त्यानंतर सांताक्रूझ 16.7, पालघर 12.8 आणि डहाणू 16.1 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. म्हणजे राज्यात बऱ्याच ठिकाणी कडाक्याची थंडी आहे. सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला तर तुम्ही पाहू शकता, की विदर्भात लक्षणीय घट झालेली आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रातही तापमान नेहमीपेक्षा काही प्रमाणात कमी पाहायला मिळते आणि त्यामुळे राज्यात थंडीची लाट आलेली आहे. या थंडीच्या लाटेपासून वाचण्यासाठी आपल्या जनावरांना किंवा शेड असेल त्याच्यामध्ये जर हवा येत असेल तर ते थांबवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर शेतीला हलकं-हलकं पाणी द्या. त्यामुळे काय होईल, की या कडाक्याच्या थंडीपासून त्या ठिकाणी पिकाचं रक्षण होऊ शकतंय. म्हणजे ही स्थिती पाहायला मिळू शकते द्राक्ष बागांमध्ये किंवा मग कांद्या पिकामध्ये सुद्धा अशा प्रकारे थोडंसं सिंचन देण्याची गरज आहे. त्यानंतर हवेची सिस्टीम पाहिल्या तर उत्तरेकडचे जे काही वारे आहेत, ते विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागांमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि ते कोकणातही पोहोचतायत. त्यामुळे थंडीची शक्यता अजूनही कायम आहे. पावसाचा अंदाज नाहीये. मात्र कडाक्याची थंडी ही नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, बीड, धाराशिवचे काही भाग असतील, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, वर्ध्याचा भाग असेल, गडचिरोलीचे काही भाग आहेत, त्यानंतर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरचे भाग आहेत. कडाक्याची थंडी या भागांमध्ये पाहायला मिळेल. तापमान 8 अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी ग्रामीण ठिकाणी पाहायला मिळेल. शहरी भागांमध्ये तापमान 8 ते 10 अंश सेल्सिअसच्या आसपासपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर राहिलेले भाग असतील या ठिकाणी सुद्धा तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळेल. तिकडे सांगली, कोल्हापूरचे भाग असतील त्या ठिकाणी तापमान हे मात्र 13 ते 15 अंश सेल्सिअसच्या आसपासपर्यंत राहण्याची शक्यता आहे. मुंबई, सांताक्रूझच्या आसपास तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. कुलाबा 20 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे किनारपट्टीचे भाग असतील, हे सुद्धा तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा 20 अंश सेल्सिअसहून कमी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर किनारपट्टीपासून दूर असलेले भाग ठाणे, पालघरचे तापमान 10 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत. ही स्थिती रायगड, रत्नागिरीच्याही अंतर्गत भागांमध्ये तापमान 10 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.